मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगत आहात की लोकांच्या अपेक्षाप्रमाणे? कारण जर आजही तुमचे निर्णय हे लोक काय म्हणतील यावर ठरत असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं आयुष्य जगत नाही तर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत आहात. आणि हेच सर्वात मोठं जाळं आहे. म्हणून आजची ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. कदाचित यानंतर तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. या जगाचा एक विचित्र नियम आहे. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा लोक तुमची खिल्ली उडवतात आणि जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा हीच लोक तुमचं कौतुक करायला पुढे येतात. म्हणून लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम पुढे चालत राहणं आहे. पण बहुतेक लोक इथेच हार मानतात. ते त्यांच्या स्वप्नांपेक्षा लोकांच्या मतांचा जास्त विचार करतात. ते त्यांच्या आनंदापेक्षा इतरांची मान्यता शोधू लागतात आणि हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. जरा विचार करा, जर एखादा गरुड उंच आकाशात उडताना प्रत्येक कावळ्याच्या आवाजाकडे लक्ष देत बसला तर तो कधी आकाशाच्या उंचीवर पोहोचू शकेल का? नाही ना. कारण उंच भरारी घेणारे लोक गोंगाट ऐकत नाहीत, ते फक्त त्यांच्या ध्येयाकडे पाहतात. आज जर तुमचं एखादं मोठं स्वप्न असेल, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर तयार राहा. लोक तुम्हाला थांबवतील, तुमची थट्टा करतील, तुम्हाला सांगतील हे तुझ्याने होणार नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांचं मत ही तुमची वास्तवता नसते. तुमची मेहनत, तुमची शिस्त आणि स्वतःवरचा विश्वासच तुमचं भविष्य घडवत असतो. हवं तर इतिहास उघडून बघा. प्रत्येक यशस्वी माणसाला कधीतरी वेडा म्हटलं गेलं होतं. सुरुवातीला थट्टा करण्यात आली होती. पण फरक फक्त एवढाच होता, त्यांनी लोकांचं ऐकलं नाही. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि हाच विश्वास त्यांना गर्दीपेक्षा वेगळं बनवून गेला. मित्रांनो, तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते प्रत्येकाला खुश करण्यात वाया घालवू नका. जे लोक आज तुम्हाला कमी लेखत आहेत, उद्या तेच लोक तुमच्या यशाच्या गोष्टी सांगतील. म्हणून तुमची ऊर्जा अशा लोकांवर खर्च करू नका जे तुम्हाला समजून घ्यायलाच तयार नाहीत. ती ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापरा, तुमच्या ध्येयासाठी वापरा, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरा. आणि आत्ताच एक निर्णय घ्या. आत्तापासून लोकांच्या बोलण्याकडे नाही तर स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्यायचं. लोकांच्या टीकेला उत्तर शब्दांनी नाही तर यशाने द्यायचं. आत्तापासून बहाणे नाही तर परिणाम दाखवायचे. कारण आयुष्य बदलणारे लोक गर्दीकडे पाहत नाही, ते फक्त त्यांच्या ध्येयाकडे पाहतात. धन्यवाद.